तुम्हा आम्हा सर्वांचं हृदयस्थान भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय भीम जय भीम माता रमाईचा विजय असो माता रमाईचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। माता रमाबाई जयंतीनिमित्त काय सांगणार? आज जवाहरनगर तुप्पा या ठिकाणी रमाई महिला मंडळाच्या वतीनं अत्यंत सुरेख अशी रमाई जयंती साजरी करण्यात आली आणि त्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज या ठिकाणी सगळ्यांना पाहून आणि सगळ्यांचे विचार ऐकून खरंच खूप रमाईचा त्याग मोठा होता। रमाई मोठ्याच होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली होती रमाई आणि रमाई जर नसत्या कदाचित बाबासाहेबांच्या पत्नी तर कदाचित आजचं देशातलं चित्र फार वेगळं राहिलं असतं आणि म्हणून रमाईचा त्याग जो आहे तो वारंवार स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ही आपली एक संवेदनशील भावना आहे रमाईच्या प्रती आणि म्हणून रमाईच्या कार्यकर्तृत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा वेळोवेळी याला त्या निमित्ताने जागर झाला पाहिजे आणि त्यातून समाजाचं प्रबोधन आणि त्यातून परिवर्तन झालं पाहिजे हा उद्देश या सगळ्या महिला मंडळाचा आहे आणि त्या निमित्ताने मागच्या मला वाटतं 10-15 वर्षापासून या विहारामध्ये जयंती साजरी होते आणि मी पूर्वी पण या ठिकाणी आले होते आणि आजही या ठिकाणी आलेली आहे। पूर्वीपेक्षा आज या ठिकाणी मला वाटतं 10 वर्षात परिवर्तन होणं अपेक्षितच आहे, प्रबोधन होणं आवश्यकच आहे आणि त्या माध्यमातून बरंच परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे। छान छान भाषणं या ठिकाणी मुलींनी केलेले आहेत। भीमकन्या म्हणून त्यांनी ते एक नवीन शर्ट परिधान केलेलं आहे आणि त्या मुलींनी खूप सुंदर या ठिकाणी भाषणं केलेले आहेत। हे परिवर्तन अपेक्षित आहे आणि रमाईला बाबासाहेबांना मला वाटतं हीच खरी श्रद्धांजली आहे आणि त्यांच्या त्यागाचा खरा हाच अर्थ आहे की जो अर्थ आपण पिढ्याने पिढ्या जपून ठेवतो आहेत आणि पिढ्याने पिढ्या आपल्याला त्यांच्या कार्याचं अनुसरण करता आलं पाहिजे। या पिढीपासून त्या पिढीला आपल्याला विचाराचं प्रबोधन करता आलं पाहिजे आणि म्हणून ही नवीन पिढी आज तयार होताना आपल्याला दिसते आहे या विहाराच्या माध्यमातून, या जयंतीच्या माध्यमातून। हे खरं रमाईला एक आदरांजली आहे असं मला वाटतं।